नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे 18 ते 22 हाच यशस्वी होण्याचा योग्य वयोगट. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः मोफत कार्यशाळा घेत असतात याच विषयासंदर्भातल्या. त्याचे नंबर आपण आपल्या स्क्रीनवरती फ्लॅश करतोय. त्या नंबरवरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातल्या या सगळ्या कुठेही जाऊ शकता, या कार्यशाळा अटेंड करू शकता. सर स्वतः या कार्यशाळा घेत असतात. त्या कार्यशाळा पूर्णपणे मोफत असतात. तर प्रेक्षक, आजचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या. आजचा विषय आहे आपला 18 ते 22 हाच वयोगट जो आहे तो यशस्वी होण्याचा योग्य वयोगट का आहे, या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, जसं आपण म्हणतोय की आता नवीन वर्षही सुरू झालेलं आहे, नवीन वर्ष सुरू झालं आहे, नवीन रिझोल्युशन आहेत, लोक नवनवीन इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात किंवा प्लॅन तरी सुरू करतात. तुमच्याकडेही असे अनेक लोक आलेलेच असतील. तर त्या अनुषंगाने आज आपण एक खास वयोगट निवडलाय 18 ते 22. तर या 18 ते 22 या वयोगटामध्येच तुम्ही का फोकस करताय? म्हणजे नेमका हाच वयोगट जो आहे तो यशस्वी होण्यासाठी योग्य आहे असं तुम्हाला का वाटतंय? काय सांगा? येस, माझं मत असं आहे, लक्षात घ्या, सगळ्यांसाठी नाही पण जेवढी पण यंग पॉप्युलेशन आहे 80-90% जी मुलं आहेत ते ह्या वयोगटामध्ये जे काही घडतात किंवा बिघडतात हे ह्या वयोगटात होतात. आज हजारोच्या संख्येने आज मॅडम आमच्याकडे लोक येतात शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून जे माझ्याकडे शिकायला येतात. असे अनेक यंगस्टर्स आहेत ज्यांना मी पर्सनल लेवलला देखील गायडन्स करतो. भरपूर तास, 1-2 तास त्यांच्यावर बसून मी त्यांना पर्सनल लेवलला गायडन्स करतो. तर त्यावेळी मला जाणवतं की जे 18 ते 22 हे वयोगट आहे हे थोडं म्हणजे हे असं वयोगट आहे ते थोडं कन्फ्युजिंग असतात किंवा त्यांना कुठे जायचं काही कळत नाही. आणि हे वयोगट असं जे घडतं किंवा बिघडतं. तर हे वयोगट मॅडम निवडण्याचं कारण असं आहे, जसं मी बोललो की हे वय आहे एक, आता जोपर्यंत मुलगा 16-17 वर्षाच्या खाली असतो तोपर्यंत आई वडिलांच्या छत्रछाई खाली असतो, सगळं आई वडील बघत असतात, फॅमिली असते. ओके, सो त्याला तेवढं त्याच्यावरती म्हणा ना तेवढ्या जबाबदाऱ्या पडल्या नसतात किंवा तेवढी त्याच्याकडे मॅच्युरिटी नसते. एकदा 18 वयोगट झाल्यानंतर, 18 क्रॉस केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस व्हायला लागतात, त्याची मॅच्युरिटी वाढायला लागते, त्याच्यावर जबाबदारी देखील वाढायला लागतात आणि इव्हन त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये चेंजेस देखील व्हायला लागतात ह्या वयोगटामध्ये. आणि इव्हन हा एक वयोगट असा आहे ज्यावेळी पिअर ग्रुप म्हणजे की त्याच्या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांचा भरपूर जास्त इन्फ्लुएन्स असतो. मग तो चांगला पण असू शकतो किंवा वाईट देखील असू शकतो. डिपेंड्स की कुठल्या प्रकारचा त्याच्याकडे पिअर कुठल्या म्हणजे कुठल्या टाईपच्या मुलांबरोबर तो त्याचं काय सर्कल आहे त्याच्यावर ते डिपेंडेंट आहे आणि ते त्याला घडवतो किंवा बिघडवतं. तर माझ्या हिशोबाने जेवढी पण यंगस्टर्स आहेत किंवा जे कोणी पालक आज आपला कार्यक्रम बघत असेल, तुमची मुलं जर 18 ते 22 या वयोगटामध्ये असेल त्यांना भरपूर सांभाळणं इम्पॉर्टंट आहे. त्यांच्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या. तुम्ही तुमचं नोकरी व्यवसाय करा असो, पण तुमच्यावरती त्यांच्याकडे पण भरपूर नीट लक्ष द्यावं. नेमकं ती मुलं काय करतायत, कोणावर असतात, नेमकं म्हणजे कोणावर काय नेमकं आयुष्यात करतायत हे प्रॉपरली तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देणं हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण हेच वयोगट एकदा मुलगा घडेल किंवा बिघडेल. जर ह्या वयोगटामध्ये तुमचा बिघडला तर म्हणजे त्याला परत सुधारणं हे फार मुश्किल असतं आणि जर घडला तर मग तो आणखीन यशाच्या पायऱ्या हा चढतच जाईल. तर हे इम्पॉर्टंट आहे. इव्हन हे वयोगट असं आहे मॅडम की आता जसं आपण बोललो 12वी-13वी झाल्यानंतर ते कॉलेज संपवून किंवा जर कोणी मुलगा PG करत असेल किंवा पुढचं एज्युकेशन करत असेल तर हे वयोगट आहे बाबा शिकू की मी की नोकरी पण करू की दोन्ही करू, हे पण एक कन्फ्युजन असतं. ओके, काय काय लोकांचा फायनान्शियल प्रॉब्लेम असतो म्हणून देखील त्यांना करावं लागतं किंवा काय काय लोकांना ठीक आहे फायनान्शियली ठीक आहे पण आता बाबा मी शिकतो पण आहे पण स्वतःच्या पायावर मला काहीतरी पैसे पण कमवायचे, हे पण एक कन्फ्युजन असतं. मी नेमका मी कुठे जाऊ, पैसे कमवायला जाऊ की दोन्ही करू की काय करू, हे पण एक कन्फ्युजन माझ्या स्वतःच्या आयुष्यात पण झालेलं आहे मी ज्यावेळी ह्या वयामध्ये होतो. आणि इव्हन आणखीन एक गोष्ट अशी की ह्या वयोगटामध्ये येऊन कॉम्पिटिशन देखील भरपूर जास्ती प्रमाणात वाढते आणि कदाचित कॉम्पिटिशन जी मुलं जी प्रेशर घेतात त्यांचं बोलतं, जे घेत त्यांचं नाही, पण कॉम्पिटिशनचं प्रेशर देखील मुलांना येतं. तर ते त्याला कसं मॅनेज करायचं हा देखील एक आपल्यावरती चॅलेंज असतो आणि त्यामुळे कुठेतरी लाईफला एक सिरियसनेस पण येतो. तर ह्या वयोगटात आपण जर काही गोष्टी सांभाळल्या आणि त्या दृष्टीने आपण चांगली पावलं उचलली तर नक्कीच आपलं अख्खं आयुष्य हे चांगलं यशस्वी होऊ शकतं. म्हणून आपण हे वयोगट निवडलेलं आहे. नक्की. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की या वयोगट हा एक वल्नरेबल स्टेज असते, आपल्याला नेमकं काय करायचं, कुठे जायचं कळत नाही. तर अशा वेळेला योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. पालकांकडनं तर होतंच, पण आपल्याकडे अशी मुलं आपल्याकडे सुद्धा आलेली आहेत बरीचशी, त्यांना तुम्ही स्वतः मार्गदर्शन केलेलं आहे. तुमची स्वतःची स्टोरी इन्स्पिरेशनल आहे, ती पण आपण त्याच्याबद्दलही जाणून घेऊया. परंतु मला विचारायचं आहे तुम्हाला की हा एज ग्रुप आपण निवडलाय, तर या एज ग्रुपमध्ये लोकांना स्पेसिफिकली या वयामध्ये नेमके काय काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात? येस, अनेक प्रॉब्लेम्स असतात. पहिलं म्हणजे मोस्ट म्हणजे जे मला वाटतं भरपूर जास्त इन्फ्लुएन्स करतं म्हणजे पिअर ग्रुप प्रेशर. म्हणजे
जे त्याच्या वयोगटातली मुलं आहेत त्यांच्यावरती भरपूर इम्पॅक्ट हे करत असतात. आज समजा आई वडील जे बोलते त्याच्याकडे मुलांचं कमी लक्ष असतो आणि जो आपलं फ्रेंड सर्कल काय करतायत ती लोक नेमका कुठली पावलं असतात त्यावरती त्यांचा जास्ती कला असतो. म्हणजे त्यांचं लाईफस्टाईल कशी आहे त्याच्याशी आपण आपलं कुठेतरी मॅच करायचा प्रयत्न करतो. तर ठीक आहे फ्रेंड सर्कल वगैरे ठीक आहे, पण ह्या गोष्टीचा भरपूर जास्त इन्फ्लुएन्स त्या मुलांवरती होतो. तर हे सांभाळणं हे त्यांच्याकडे चॅलेंज असतं. त्यानंतर इव्हन करिअर चूज करणं हे कन्फ्युजिंग स्टेज असतं की बाबा करिअर कुठलं चूज करू. आता मला जे वाटतंय त्या आयुष्यात मी करिअर चूज करू का आई वडील बोलतात ते ऐकू का माझे फ्रेंड सर्कल ज्या करिअरमध्ये चाललंय त्यामुळे जाऊ की आणखी वेगवेगळं काय करू. तर ह्यामध्ये देखील एक कन्फ्युजन असतं मुलांना आणि सगळं त्यांना चांगलं वाटून त्यातनं नेमकं कुठलं निवडू हे कन्फ्युजन त्यांना असतं. इव्हन जसं मी मगाशी बोललो की एज्युकेशन आणि अर्निंग सोर्स बघू का मी शिक्षण कंप्लीट करून मी डायरेक्ट नोकरी व्यवसायाला लागू का काय करू का दोन्ही करू का नुसतं नोकरी करू. हे पण एक कन्फ्युजिंग असतं की त्यांना ते प्रॉपर गायडन्स देणारं कोणी नसतं. इव्हन जसं मी बोललो इव्हन फॅमिली प्रेशर देखील असतं. ह्या वेगळ्यात बाबा तुला यशस्वी झालं पाहिजे, आता तू मोठा झालाय, तू चांगले मार्क्स आणले पाहिजे किंवा तू चांगलं पावलं. हे फॅमिलीचं एक प्रेशर पण मुलांना हे यावेळी झेलावं लागतं. कारण हे जसं मी बोललो हे आईवडिलांना माहीत असतं की हे एज आहे ज्यामध्ये मुलांना घडवायचं हे एज असतं. तर ते देखील आहे. इव्हन हे सगळं मॅनेज करून बाबा काय काय मुलांच्या स्वतःच्या ज्या ड्रीम्स असतात की मला काहीतरी वेगळं आयुष्यात करायचं, काहीतरी अचीव्ह करायचे, कदाचित काय काय मुलं आपल्या आईवडिलांना किंवा फ्रेंड्सना सांगत पण नाहीत. ओके, ते स्वतःमध्ये दाबून ठेवतात. तर त्यातनं ह्या सगळ्या गोष्टीतनं वाट काढून बाबा मला स्वतःला नेमकं आयुष्यात काय करायचं आहे, ओके, त्याच्यासाठी कुठेतरी जागा बनवणं, त्याच्यासाठी कुठेतरी प्रयत्न करणं आणि त्याच्यामध्ये यशस्वी होणं हा पण एक मुलांसाठी एक त्यातनं एक मला चॅलेंज होतं जे माझ्यासाठी पण एक काळामध्ये होता. आणि जसं मी बोललो की कॉम्पिटिशन पण ह्या वयामध्ये जास्ती असते. आणि इव्हन या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, तर हे सगळं जर ती यंग व्यक्ती जर मॅनेज करू शकली आणि कुठेतरी जर आईवडिलांचा आणि तुमच्या नातेवाईकांचा आणि तुमच्या फ्रेंड सर्कल जर चांगला जर सपोर्ट असेल त्या व्यक्तीला मुलाला तर तो आणखीन चांगल्या रीतीने ही चांगली पावलं शकतो. त्यांना प्रॉपर गायडन्स, त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग ही झाली पाहिजे आणि नक्कीच त्यातनं ते चांगले यशस्वी होऊ शकतात. आणि त्यातनंच पुढे ते भाग आपण ह्यातनंच कुठे प्रयत्न करतो बाबा ह्यातनं आपण नेमकं सोल्युशनना काय देऊ शकतो त्याचा आपण प्रयत्न आज करत आहोत. नक्की. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं की वेगवेगळ्या लेवलवरती प्रॉब्लेम्स या मुलांना येत असतात या वयोगटात, त्यामुळे त्याला योग्य दिशा देणं गरजेचं असतं. परंतु मग आता ह्या दिशा देताना किंवा या पावलांवरती पुढे चालताना या मुलांनी स्पेशली कुठल्या कुठल्या गोष्टी नीट लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा काय फॉलो केलं पाहिजे त्याविषयी काय सांगा? येस, नक्कीच. जसं आता आपण हे प्रॉब्लेम सांगितले त्यावरती आता आपण सोल्युशन फाइंड आउट करायचा प्रयत्न करूया, तर नक्कीच आपण मुलं त्यातनं यशस्वी होतील. पहिलं म्हणजे पिअर ग्रुप. लक्षात मित्रांनो, आज जेव्हा इव्हन तुम्ही जेव्हा करिअर निवडता आणि जेव्हा तुम्ही कॉलेज किंवा कुठले जे इन्स्टिट्यूट निवडता तर ठीक आहे कॉलेज चांगलं असलं पाहिजे, त्याहून जास्त तिकडचा क्राऊड कसा आहे, त्यांना चुकीच्या सवयी तर नाहीत ना, त्यांचं काय वागणूक आहे, तर ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण त्याचा इम्पॅक्ट भरपूर पडत असतो. आपण जे स्टेटमेंट बोलतो ना मॅडम, दॅट अ पर्सन इज नोन बाय द कंपनी कीप्स, राईट. तर हे 18 ते 22 वयोगटातील मुलांना हे भरपूर जास्त लागू पडतं. तर ह्या वेगळ्या भरपूर जास्त इन्फ्लुएन्स हा पडतो, कारण त्यांची जी थॉट प्रोसेस आहे या पिअर ग्रुपवरती पण डिपेंडेंट आहे. सो माझं म्हणणं असं आहे फ्रेंड्स की लक्षात घ्या, तुमचे भरपूर फ्रेंड्स असू दे, लिमिटेड फ्रेंड्स असू दे, पण ते चांगले असू दे, जे तुम्हाला चांगलं गायडन्स आहे, तुम्ही जे तुमच्यावरती चांगला इम्पॅक्ट टाकतील. लक्षात घ्या, तुम्ही तुमचं जे वागणूक आहे, तुमचं जे इन्कम आहे किंवा तुमचं जे टॅलेंट आहे, तुमचे फ्रेंड सर्कल काय करतात त्यावर पण तुमची ग्रोथ ही होत असते. तर तुमचे फ्रेंड सर्कल हे चांगले टॅलेंटेड असेल, चांगले ग्रोथ ओरिएंटेड असेल, चांगले विजन ओरिएंटेड असेल, तुमची बाय डिफॉल्ट थॉट प्रोसेस अशी बदलत जाते. तुम्हाला पण कळत नाही तुम्ही कधी चेंज झाला, तुम्ही कधी सुधारला. पण तेच जर फ्रेंड सर्कल चुकीचा निघाला, समजा तुम्ही भले चांगले असाल, तुम्ही त्यांच्या वाट्याला कधी गेला, तुम्ही कधी वाईट झाला हे तुम्हाला पण कळणार नाही, तुम्ही कधी चुकीच्या मार्गाला निघून गेला हे देखील तुम्हाला कळणार नाही. सो त्यामुळे ठीक आहे, लिमिटेड फ्रेंड्स एकदमच तुम्हाला आयसोलेटेड राहायची गरज नाहीये, तरी ते जे झालं ते पण नुकसानदायक आहे. पण तुमचा लिमिटेड पण चांगला फ्रेंड्स असला पाहिजे जो की टाइमपास करणं नसू दे आणि तुम्हाला जे आयुष्यामध्ये अचिव्हमेंट्स करायचे आहेत, तुम्हाला जी ग्रोथ पाहिजे त्या दिशेने ती मुलं चालणारी असू दे. जसं मी पण माझ्या आयुष्यात मॅडम केलेलं की ज्यावेळी मला जसं मी स्टॉक मार्केट मला करिअर घडवायचं होतं, ज्यावेळी मला कळलं येस मला ही गोष्ट करायची आणि ही गोष्ट मला अचीव्ह करायची, तर मी काय केलं, जाणीवपूर्वकरित्या मी अशी फ्रेंड सर्कल निवडायला लागलो ज्यांना फायनान्समध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये, ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे, अशा फ्रेंड सर्कल मी जवळ करायला लागलो. त्यामुळे फायदे असं व्हायला लागला की त्यांचं तर चांगले मित्र पण मला मिळाले, पण त्यांच्याकडे मला गायडन्स मिळाला, त्यांच्याकडे नॉलेज मिळायला लागलं. आणि भले मी त्यांच्यावर वेळ घालू असेल तर तो वेळ माझा चुकीचा वाया नाही जायचा, इकडच्या गोष्टी करणं. आम्ही नॉलेज शेअरिंग करायचो, त्यामुळे तो फ्रेंड्स बरोबर राहण्याचा पण आनंद मिळायचा आणि त्यावर आपलं नॉलेज पण वाढायचं. तर हे देखील तुम्ही केलं तर ते देखील भरपूर फायदेशीर असेल असं मला वाटतं. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आपण फॉलो करायला पाहिजे त्या अनुषंगाने चर्चा पुढे नेऊया. सर, आपण बोलतो 18 ते 22 हा वयोगट यशस्वी होण्यासाठी योग्य कसा आहे, आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आपण म्हणत होतो की 18 ते 22 अत्यंत महत्त्वाचा एज ग्रुप आणि त्याच्यामध्ये या मुलांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, काही गोष्टी आपण सांगितल्यात, पुढे काय सांगाल?
येस, आधी आपण पिअर ग्रुपबद्दल बोललो की पिअर ग्रुप आपला चांगला असला पाहिजे. त्याचबरोबर इव्हन ह्या एज ग्रुपमध्ये अजून प्रॉब्लेम असतो तुम्ही करिअर नेमकं काय निवडायचं, करिअर कुठला मी चूज करू, हा पण एक प्रॉब्लेम असतो. प्रेशर असतं मुलांना की मला जे आवडतं ते करू का आई वडील बोलतात ते करिअर निवडू का फ्रेंड सर्कल जे करतात, माझी फ्रेंड सर्कल इंजिनियर चालले आहे, कोणी डॉक्टर चालले आहे, कोणी MBA करते ते करू, ते लोकांना कन्फ्युजन असतं. इव्हन काय काय मुलांचा वेगळा थॉट प्रोसेस असतो की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. जसं माझ्या आयुष्यात मला होतं, मला स्टॉक म्हणून मला करिअर घडवायचं होतं, पण माझ्या आजूबाजू फ्रेंड्सला कोणी स्टॉक म्हणून नव्हतं. कारण आपल्या मराठी माणसाला त्या गोष्टी जाणीवच नाहीये. ओके, दुसरे जे असतात दुसरे जाते त्यांना बऱ्यापैकी जाणीव असते, पण आपल्याला ती जाणीव नाहीये. राईट, गुजराती मुलं असतात त्यांना स्टॉक म्हणून त्यांना आधीपासून नॉलेज असतं. सो ते नव्हतं म्हणून, पण मला यात मी करिअर घडवायचं होतं. सो असं जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर मुलांना जर तुम्ही आज हा कार्यक्रम बघायचा मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल, ऐका जनाचं, म्हणजे तुम्ही फ्रेंड्सचं ऐका, आई वडिलांचं ऐका, सगळ्यांचं ऐका, पण करा आपल्या फक्त मनाचं. सगळं ऐकून तुमच्या मनाचं डिसिजन घ्या, मला काय आयुष्यात करायचंय. लक्षात घ्या, तुम्ही जर दुसऱ्यांच्या प्रेशरमध्ये येऊन तुम्ही करिअर चूज केलं, कदाचित तुम्ही त्याच्यावर पाऊल टाका सगळं करा, पण ते तुम्ही तेवढं कदाचित यश मिळू शकत नाही जेवढं तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडत आहेत ते जर तुम्ही चूज केलं तर. आज मला शेअर मार्केटमध्ये मला काम करायला आवडत होतं. ज्यावेळी मी शेअर ट्रेडिंग करायचो, इन्व्हेस्टमेंट करायचो, त्यावेळी मला बिलकुल या गोष्टीचा कंटाळा नाही यायचा. मी रिसर्च करायचो, मी भरपूर आनंदाने गोष्ट करायचो आणि मी कधी यशस्वी झालो मला कळलंच नाही. कारण मला ते काम न वाटतं, मला तो आनंद असायचा. आणि मला जे काही गोष्टी करायला आवडतात ते सगळ्या गोष्टी मला या मार्केटमधनं मिळाल्या. म्हणजे मला माझं म्हणजे नॉलेज कुठे टॅलेंट वापरायला आवडतं, मला कुठेतरी पळापळ करून पैसे नाही कमवायचे, मला एका जागी बसून मला काही वेळ शॉर्ट टर्ममध्ये मला पैसे कमायला आवडतात. त्या सगळ्या गोष्टी मला त्या मार्केटमधनं मिळाल्या. तर ते करणं फार इम्पॉर्टंट. बाबा मला एक्झॅक्टली काय करायचं आयुष्यात, तुम्ही नक्कीच एक चांगलं करिअर हे तुम्ही त्यातनं निवडाल. आणि इव्हन आणखीन मुलांना मॅडम कन्फ्युजन असतं की मी शिकता मी नोकरी पण करू की नुसतं शिक्षणाकडे लक्ष देऊ. तर माझं म्हणणं असं प्रेक्षांनो की जर तुम्हाला खरोखर जर नोकरीची गरज असेल किंवा खरोखर फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर तुम्ही एखाद्या नोकरी वगैरे चूज करू शकता. पण जर तुमचं फॅमिली जर फायनान्शियली स्टेबल आहे तर माझ्या हिशोबाने तुम्ही जे शिक्षणाचं वय आहे ते वाया घालू नका. काय मुलं करतात मॅडम पार्ट टाइम शिक्षण करतात, तर पार्ट टाइम जे काही तुम्ही डिग्रीज घेता त्याला तेवढं इम्पॉर्टन्स नसतं. शॉर्ट टर्म तुम्हाला कदाचित चांगले पैसे पण मिळते, मी नोकरी पण करतोय आणि मी पैसे पण म्हणजे मी शिक्षण पण करतोय. पण नंतर लक्षात घ्या, तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये पैसे कमाल नंतर तुम्हाला कळेल की ज्या डिग्रीचा तेवढा व्हॅल्यू नाहीये. यार मी जर त्यावेळी मी चांगलं शिक्षण घेतलं असतं तर कदाचित माझं आज पॅकेज जास्त असतं किंवा मी आणखीन चांगला यशस्वी झालो असतो. सो त्यामुळे ते जे वय आहे शिक्षणाचं ते वाया घालू नका. एकदा ते वय निघून गेलं की त्यानंतर आपल्या हातात त्यानंतर परत वय येणार नाही. आयुष्यभर त्यानंतर आपल्या नोकरी व्यवसायच करायला, पैसेच कमवायचे आहेत. पण ह्या वेळेला तिकडे लक्ष देणं जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. त्यानंतर इव्हन फॅमिली प्रेशर मॅनेज करणं. आज तुम्हाला स्वतःचं काही वेगळं करिअर निवडायचं असेल किंवा ते वेगळं जर तुम्हाला काय करायचं असेल, सो लक्षात घ्या, आज आई वडील जे आपले असतात ते की आपल्याबद्दल चुकीचा विचार करणे. आई वडिलांना वाटत असतं की माझा मुलगा यशस्वी व्हावा, चांगलं त्यांनी करा, म्हणून ते कुठेतरी आपल्या मागे लागलेले असतात. सो तुम्ही जर काही वेगळं क्षेत्र निवडत असाल, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्हाला आई वडिलांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की येस मी नक्की ह्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. जे मी बोलतोय तुम्ही ते कन्व्हिन्स कसं कराल, नुसतं बोलून नाही तर तुम्ही कर्तृत्व गाजून तुम्ही नीट चांगलं काम केलं पाहिजे, तुम्ही मेहनत दाखवली पाहिजे, तुम्ही रिझल्ट दाखवले पाहिजे. आणि आई वडिलांचं मेहनत दिसली, रिझल्ट दिसली, तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही मेहनत घेताय आणि तुम्हाला खरोखर त्यामध्ये टॅलेंट आहे, खरोखर इंटरेस्ट आहे, हे सगळं दिसलं, आई वडील नक्कीच तुमच्या साईडने उभे असतील. आणि हेच माझ्या बाबतीत देखील मॅडम झालं. एक सर्टन स्टेजमध्ये मला फॅमिली सपोर्ट करत नव्हती, पण जेव्हा मी यश मिळवायला लागलो, माझं नाव व्हायला लागलं, खरोखर त्याच्यावर चांगलं मला फायदा होत आहे, चांगलं नाव होत आहे, चांगलं यश मिळवत आहे, त्यानंतर फॅमिली पण आपोआप फॅमिली काय अख्खं सगळीच लोक चांगल्या सपोर्ट करायला लागली. तर त्याच्यासाठी तुमची मेहनत आणि जिद्द तिकडे दिसली पाहिजे. नुसतं तुम्ही बोलायचं नाही तर तुम्ही ते इम्प्लिमेंटेशन करून त्याच्यामध्ये यश तुम्ही मिळवून दाखवायचं आहे. आणि नक्कीच मला फॅमिली देखील त्यामध्ये सपोर्ट ही करेल. त्याचबरोबर इव्हन लक्षात घ्या, कॉम्पिटिशन अजून एक मॅडम प्रॉब्लेम असतो ते म्हणजे कॉम्पिटिशनला मॅनेज करणं. की अनेक मुलांना कॉम्पिटिशनचं प्रेशर असतं आणि अशा वेळी आपण देखील पाहिलेलं मॅडम की मुलं चुकीचं डिसिजन घेतात. म्हणजे स्वतःचा लाईफबद्दल चुकीचं डिसिजन, स्वतःचं लाईफ ऍक्च्युअली संपवायला निघतात की त्यांना कॉम्पिटिशन सहन होत नाही. तर मुलांना कॉम्पिटिशन तुम्ही मागे लागायचंच नाही, कॉम्पिटिशन लक्ष द्यायचंच नाहीये. ज्यावेळी तुम्ही जगाशी कॉम्पिटिशन करता त्यावेळी तुम्ही कदाचित तुम्ही मागे राहाल. काय करा, तुम्ही स्वतःची कॉम्पिटिशन करा. माझी आज एवढी ग्रोथ झाली, मी आणखी एवढी ग्रोथ करणार. तुम्ही स्वतःची कॉम्पिटिशन करा. तुम्ही कधी पुढे गेला जगाच्या तुम्हालाच कळणार नाही. जे मी स्वतः करत गेलो माझ्या फील्डमध्ये, मी जे शेअर मार्केट ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करतोय, माझ्या फील्डमध्ये बाकी इतर लोक काय करतात मी काही कधी बघितलंच नाही. मी स्वतःशी कम्पीट करतो. यास मी एवढी ग्रोथ केली आहे, एवढं मी इन्कम कमवलं की एवढं मी नॉलेज कमवलंय, अजून मला ग्रोथ करायची, मी कधी पुढे निघून गेलो सगळ्यांच्या मला देखील कळलं नाही. तर स्वतःची कॉम्पिटिशन करा, त्यामुळे तुम्हाला प्रेशर पण कमी राहील. आणि त्यामुळे लक्षात तुम्ही दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करत असाल तर एक तुम्ही कदाचित लिमिटेड ग्रोथ करा. बाबा त्यांनी जेवढं अचीव्ह केलं त्याच्यावर थोडंसं जास्त अचीव्ह कराल. पण जेव्हा तुम्ही
स्वतःशी कम्पीट करतात त्यावेळी जे यशाची एक कुठली सीमा नसते. तुम्ही यश जे गाठत राहाल तशा कदाचित तुम्हाला तेवढी अपेक्षा पण केली त्याहून जास्त तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये यश मिळेल. ह्या काही गोष्टी आपण मॅडम सांभाळायला नक्कीच आपण आयुष्यामध्ये चांगलं यशस्वी होऊ शकतो. नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणताय की आता 18 ते 22 या वयोगटातली तुमच्याकडे सर अशी अनेक मुलं येतात, त्यांना तुम्ही मदत करता, तर ती साधारण कशा प्रकारे करता? तुमच्याकडे काही अनुभव आहेत अशा प्रकारे आपल्या प्रेक्षकांना शेअर करता? मॅडम अनेक अनुभव आहेत, भरपूर मुलं येतात आणि मला आवडतं अशा यंगस्टर्सना हेल्प करणं. सो असं तर प्रत्येक वयोगटाची म्हणजे लोक येतात वगैरे, लहानांपासून ते एकदम सिनियर्स पर्यंत. पण आज जसा आपला विषय आहे की 18 ते 22 वयोगट, तर त्यातनं 1-2 उदाहरणं मला पटकन तुम्हाला सांगायला आवडतील. एक नाशिकचं उदाहरण आहे. अमय म्हणून एक मुलगा आहे, अमय मोरे म्हणून त्या मुलाचं नाव आहे. तो एक काही महिन्यापूर्वी माझ्याकडे ट्रेडिंग नुसार शिकायला आलेला. तर तो फायनान्शियली त्याची फॅमिली ठीकठाक आहे. तो भरपूर छान हुशार मुलगा आहे. 10वी 12वीला पण त्यांनी चांगले पर्सेंट मिळवले. त्या मुलाचं वय आहे 19. त्याचं इव्हन त्याचे जे करिअर जे त्याला निवडायचं जे काय त्याच्याकडे पूर्ण थॉट प्रोसेस भरपूर क्लिअर आहे. नेमकं त्याला आयुष्यात काय अचीव्ह होतं त्याच्याकडे पूर्ण थॉट प्रोसेस क्लिअर आहे. आणि फक्त त्याचा एवढा इश्यू होता की त्याला जे पुढे शिक्षण करायचं त्याच्याकडे पैसे हे नव्हते. आणि त्यामुळे त्यांनी केलं ट्रेडिंग चालू केलं. आणि आता त्यांनी स्टार्टिंगला त्यांनी 30,000 रुपीज लावले. 30,000 तरी बऱ्यापैकी अमाऊंट आहे. माझ्याकडे अशी पण लोकांची 5,000 4-5,000 म्हणून सुरुवात करतात, त्यामुळे चांगला पैसा कमवतात. त्यांनी 30,000 रुपये ट्रेडिंगसाठी लावले. आणि त्यांनी आजच्या डेटमध्ये तो लक्षात घ्या मॅडम, तो दिवसाला एक 1,500-2,000-3,000 रुपये कमवते. हार्डली 1-1.5 तास दिवसाला येतो. जो वेळ तो आपल्या फ्रेंड सर्कलवर टाइमपास करण्यात घालवता किंवा व्हॉट्सअपवर आज जरी मुलं बसली तरी 1-2 तासाची फुकट घालवतात. तो वेळ तो ट्रेडिंगसाठी येतो. त्यामुळे काय होतं, त्याला मार्केटचं ज्ञान पण मिळतो आणि चांगले पैसे पण कमायला मिळतात. त्याचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढतो. आणि तो मला बोलतो की त्यातनं मी आई वडिलांना चांगले गिफ्ट्स पण घेऊन दिलेले आहेत. त्यानंतर इव्हन मी माझा शिक्षणाचा खर्च पण सांभाळतोय. आणि तो इव्हन पैसे जमा करतोय. तो काय करतो, जो दिवसाला जो पैसे कमवतोय तो त्यातनं समजा त्याने आज 2,000 रुपये कमवले, त्यातनं 1,000 रुपये तो परत ट्रेडिंगला लावतो आणि बाकी राहिलेले पैसे तो आपल्या शिक्षणासाठी पुढे जमा करत चाललेला आहे. त्यामुळे त्याचा ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ वाढत चाललाय आणि इव्हन त्याचे पैसे त्याला प्रॉफिट निघतात तो शिक्षणासाठी जमा करतोय. तो त्यामुळे भरपूर चांगला आयुष्यामध्ये तो खुश आहे. तर असे अनेक एक्झाम्पल आहेत मॅडम ज्यांना भरपूर चांगला फायदा झालेला आहे. नक्कीच. या अनुषंगाने आपण बोलूया, कारण असे अनेक अनुभव आहेत तुमच्याकडे सुद्धा शेअर करण्यासारखे. तर आपण बोलूया, चर्चा पुढे नेऊया. इथे वेळ जरी आपण बोलतोय 18 ते 22 हा वयोगट यशस्वी होण्याकरता योग्य कसा आहे या अनुषंगाने आपण चर्चा करतायत, मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले सर. जसं आपण म्हणालो की आता ही मुलं तुमच्याकडे येतात, तुम्ही त्यांना मदत करता, मार्गदर्शन करता, आणि आज बरीच मुलं या वयोगटातली त्यांच्या पायावर उभी आहेत, शिक्षण घेत आहेत, त्याबरोबरीने ट्रेडिंग करतायत, पैसे कमवत आहेत. तर असे अनेक प्रेक्षक आज जे पाहतायत त्याच्यामध्ये ते पालक असतील या वयोगटातले मुलांचे किंवा ही मुलं सुद्धा असतील, त्यांना जर का हे सगळं शिकायचं असेल, पुढे यायचं असेल, तर त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या त्या आपल्या मोफत कार्यशाळा. काय सांगाल या मोफत कार्यशाळांबद्दल? येस, नक्कीच. लक्षात घ्या, आमच्या ज्या मोफत कार्यशाळा असतात ह्या शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे गुंतवणूक याबद्दल आमच्या मोफत कार्यशाळा असतात. पहिलं म्हणजे शेअर ट्रेडिंग म्हणजे नेमकं आपण थोडक्यात समजून. शेअर ट्रेडिंग म्हणजे रोजची जी शेअर बाजार उलाढाल होते त्या उलाढालीतनं पैसे कमवणं, रोजची मुवमेंट त्या रोजच्या मुवमेंटमुळे पैसे कमवणं, त्याला बोलला शेअर मार्केट ट्रेडिंग. तुम्ही रोजच्या रोज तुम्ही ट्रेडिंग करून हे पैसे हे कमवू शकता. ज्यासाठी शिक्षणाशिवाय वयाच्या वगैरे काही अट नाहीये. आज आपण भले कार्यक्रम 18 ते 22 या वयोगटासाठी घेतलेला होता, पण ह्यामध्ये माझ्याकडे कुठल्याही वयोगटाची म्हणजे एकदम माझ्याकडे मॅडम स्कूल स्टुडंट्स पासून ते इव्हन सिनियर सिटीजन ज्यांचं 70-80 वय अशी देखील लोक येतात. तर कोणत्याही वयोगटातले लोक ह्यामध्ये येऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला शिक्षणाशिवाय वयाच्या वगैरे काही अट नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही समजा 1,00,000 रुपये लावले, दिवसाला 300,000 रुपये किंवा तुम्ही ते 10,000 रुपये झाले तर दिवसाला 700 रुपये तुम्ही ट्रेडिंग करून तुम्ही रोजच्या रोज कमवू शकता. एकदम कमी वेळेमध्ये तुम्ही यातनं हे कमवू शकता. समजा एक तुम्ही मार्केट बघायला 10-15 मिनिटाची दिली तरी पण तुम्ही ते शेअर्स खरेदी करून ठेवले आणि त्यानंतर तुम्ही मोबाईलवर तुम्ही ते शेअर्स ट्रॅक करू शकता. आज मोबाईल प्रत्येकाकडे असतो, राईट. तुम्ही कुठे बसून तुमचा नोकरी व्यवसाय सांभाळून देखील तुम्ही त्यातनं हे काम हे करू शकता आणि तुम्हाला शून्यपासून या सगळ्या गोष्टी ज्ञान हे दिलं जातं. हे झालं ट्रेडिंगबद्दल. अशाच प्रकारे इव्हन तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचे ज्ञान देतो. आज होतं असं मॅडम, आज आपण नोकरी व्यवसाय करतो, पैसेही कमवतो, पण हे कमवलेले पैसे नेमके कुठे गुंतवायचे आहेत, कसे वाढवायचं, काय करायचं याचं आपल्याला योग्य ज्ञान नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला प्रॉपर ज्ञान दिलं जातं. कारण लक्षात घ्यायचं, आपल्याला ह्या गोष्टी ज्ञानच नाही तर आपण फायनान्शियल ग्रोथ नक्कीच करू शकत नाही. तर नेमकं आपल्याला पैसे कुठे गुंतवले पाहिजे, आपण नेमक्या कुठे चुका करतो आणि त्यातनं नेमकं कसं सुधारलं पाहिजे. नुसतं शेअर बाजारच नाही तर बाकी तरी आपण कुठून आपण कसे पैसे वाढू शकतो, आम्ही याचं योग्य ते ज्ञान हे आम्ही आमच्या कार्यशाळेत मोफत कार्यशाळेत आम्ही देते असतो. सर, थोडक्यात आता या महाराष्ट्रात सध्या कार्यशाळा कुठे कुठे चालू आहेत आपल्या? सध्याच्या आमच्या मोफत कार्यशाळेत मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा होतात. ज्या की कार्यशाळा मी सगळ्या स्वतः येऊन मी घेतो, तर त्यातनं तुम्हाला नक्कीच चांगला गायडन्स मिळेल. तर ह्या आम्ही एवढेच 5 एरिया कव्हर करतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. तर बाकी महाराष्ट्र लोक त्या ठिकाणी ते कार्यशाळा अटेंड करावे लागतील, नक्कीच तुम्हाला त्या फायदेशीर असतील.
तर प्रेक्षक सर म्हणाले तसं या कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या कुठेही अटेंड करता येऊ शकतात. आपल्याला नंबर दिलेले आहे स्क्रीनवरती, त्याच्यावरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला या कार्यशाळांचे डिटेल्स येतात. त्यापैकी कुठल्याही कार्यशाळा तुम्ही अटेंड करू शकता. शशांक गावडे सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात, हे महत्त्वाचं. सर, आजच्या विषयाकडे पुन्हा येताना, जसं आपण म्हणालो आज 18 ते 22 वयातल्या मुलांवरती आपण फोकस करत असताना आजच्या विषयासंदर्भातली श्रीमंतीची गुरुकिल्ली काय द्या? येस, गुरुकिल्ली म्हणजे हीच असेल की लक्षात घ्या, आज जो आपण जो एपिसोड चालवला त्यामध्ये ज्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या ते नुसतं ऐकून तुम्ही सोडायचं नाहीये. तर तुम्ही जरी पालक जरी असाल किंवा तुम्ही जरी यंगस्टर असाल 18 ते 22 मध्ये, या गोष्टी प्रॉपर अंमलबजावणी करायची, ह्यावर तुम्ही नीट लक्ष देऊन ह्यावर इम्प्लिमेंट करा. नक्कीच तुम्हाला भरपूर चांगलं यश मिळेल आणि तुम्ही ह्या वयामध्ये तुम्हाला नक्कीच सिरियस व्हायचं आहे. नक्कीच तुम्ही चांगल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. हेच माझं गुरुकिल्ली असेल. नक्की. आणि जसं सर तुम्ही म्हणालात तसं की या वयोगटातले मुलं जे आपल्याकडे सुद्धा आता येतील हा कार्यक्रम पाहून, त्यांना तुम्ही या सगळ्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन नक्की कराल अशी आपण अपेक्षा करूया. आणि या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन आज इथे येऊन केलं त्याबद्दल धन्यवाद.